त्यातल्या एका खासदारानं 4 वेळा साईबाबाची शपथ घेतली. काय एका खासदारानं 3 मिनिटात 4 वेळा साईबाबांची शपथ घेतली. 4 वेळा. माझी बायको आजारी आहे, साईबाबाची शपथ. मी तुमच्या बरोबरच आहे, साईबाबाची शपथ. मी उद्या तुम्हाला 2 दिवसात भेटायला येतो, साईबाबाची शपथ. बरं का, मरेपर्यंत तुमच्याबरोबर राहीन, साईबाबाची शपथ. जेव्हा आधी फूट पडली तेव्हा असं सांगण्यात येत होतं की हा उद्रेका, हा बंड आहे आणि हे मॅन्डेटच्या विरुद्ध आहे. मोदींच्या नावावर मतं मागितली आणि तुम्ही निवडून आलात. ती निवडणूकच संपलेली आहे. आणि त्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण सुरू आहे. पण हे जे खासदार किंवा हे जे आमदार किंवा अन्य कोणी, मग तृणमूलचे असले तरी तिकडले, हे खासदार पूर्णपणे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर निवडून आले. सगळे, अरविंदजी असतील, अनिलजी असतील, राजाभाऊ असतील, सगळे जी नावं तुम्ही घेताय ते आमच्या चिन्हावर आणि उद्धव ठाकरे यांच्या मेहनतीवर निवडून आलेले असताना कोणालाही अशा प्रकारे बेमानी करण्याचा अधिकार नाही. विशेषतः 15-15 आणि 50-50 कोटी रुपये घेऊन. या क्षणी मी कोणावरती आरोप करत नाही. पण मागे जे काय झालं त्याची पुनरावृत्ती पुन्हा होणार असेल तर या वेळेला महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही. शिवसैनिक तर नाहीच, पण महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही. जो काय राडा व्हायचा आहे तो होईल. बरं का, ही जी डरपोकगिरी, ज्याला शिवसैनिकाच्या भाषेत नादानपणा म्हणतात, तो आता खपून घेतला जाणार नाही. मला आश्चर्य वाटतंय की हे आमची जी बैठक झाली मातोश्रीवर, काय तारखेला आपली तारीख 14 रविवारी, नियमित बैठक होती. त्याच्यामध्ये 4 खासदार उपस्थित होते. लोकसभेचे मी स्वतः होतो, राज्यसभेतून ठीक आहे. अरविंद सावंत होते, अनिल देसाई होते, राजाभाऊ होते आणि संजय दिना पाटील होते. आणि उर्वरित 5 लोक हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी आपली हजेरी लावली आणि त्यांनी सांगितलं, उद्योजन आम्ही तुमच्याबरोबरच आहोत. त्यातल्या एका खासदारानं 4 वेळा साईबाबाची शपथ घेतली. काय एका खासदारानं 3 मिनिटात 4 वेळा साईबाबांची शपथ घेतली. 4 वेळा. माझी बायको आजारी आहे, साईबाबाची शपथ. मी तुमच्या बरोबरच आहे, साईबाबाची शपथ. मी उद्या तुम्हाला 2 दिवसात भेटायला येतो, साईबाबाची शपथ. बरं का, मरेपर्यंत तुमच्याबरोबर राहीन, साईबाबाची शपथ. हे मलाही आश्चर्य वाटलं, इतका साईबाबा आठवला. एकानं आई भवानीची शपथ घेतली. आई भवानीची शपथ, साहेब मी तुमच्याबरोबर. हे हिंदुत्ववादी आहे सगळे. एकाने त्याच्या मुलीची शपथ घेतली, एकाने त्याच्या मुलीची शपथ घेतली, कुणी मुलाची शपथ, कुणी आईची शपथ. आता अशा शपथा घेतल्यावरती कोणी बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतली, ज्यांचा संबंध नव्हता कधी बाळासाहेब ठाकरेंशी. विश्वास ठेवणं हे अनिवार्य आहे.